मुंबईचे टॉप 5 गणपती. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी टॉप 10 या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईचे टॉप 5 गणपती, जे दरवर्षी लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असतात. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1, लालबागचा राजा. लालबागचा राजा हा मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध गणपती. 1934 पासून याची स्थापना झाली. हा गणपती नवसाचा राजा म्हणून ओळखला जातो, कारण येथे केलेली मनोकामना पूर्ण होते असा भक्तांचा विश्वास आहे. लालबागचा राजा पाहण्यासाठी लाखो लोक रांगेत उभे राहतात, काही वेळा 15 ते 20 तासांपर्यंत. याची मूर्ती अतिशय देखणी आणि भव्य असते आणि दरवर्षी थीमही हटके असते. नंबर 2, मुंबईचा राजा. गणेश गल्लीतील मुंबईचा राजा हा देखील एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय गणपती आहे. 1938 पासून या मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. ही मंडळ प्रत्येक वर्षी सामाजिक संदेश देणारी आकर्षक देखावे सादर करते. मुंबईचा राजा प्रसिद्ध आहे आपल्या थीम आधारित सजावट आणि रिच कल्चर प्रोग्रामसाठी. नंबर 3, चिंचपोकळीचा चिंतामणी. चिंचपोकळीचा चिंतामणी हे मंडळ 1926 पासून कार्यरत आहे. ही मूर्ती सुसंस्कृत आणि कलात्मकतेचं उत्तम उदाहरण असते. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हजारो लोक या गणपतीचं दर्शन घेतात. या ठिकाणी साजरे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया आणि भक्तिगीते विशेष आकर्षण असते. नंबर 4, तेजूकाया मेन्शन गणपती, परळ. टीजे गणपती म्हणजे तेजूकाया मेन्शनचा गणपती. हा देखील अतिशय प्रसिद्ध आहे. या गणपतीची मूर्ती दरवर्षी पर्यावरणपूरक आणि कलात्मकतेने भरलेली असते. या मंडळाचा उद्देश असतो संस्कृती टिकवा, पर्यावरण वाचवा. तेजूकाया मेन्शन गणपतीचे देखावे नेहमीच काहीतरी समाजोपयोगी आणि शिक्षणप्रद असतात. नंबर 5, GSB सेवा मंडळाचा गणपती, किंग्स सर्कल. हा गणपती प्रसिद्ध आहे सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेल्या मूर्तीसाठी. GSB म्हणजे गोड सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळ ही परंपरा चालवत आहे. या गणपतीला हजारो तोळे सोने चढवलं जातं, म्हणून याला सोन्याचा गणपती असंही म्हणतात. या ठिकाणी पूजा, यज्ञ, होम हवन आणि वेदपठण यांसारखे धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पाडले जातात. तर मुंबईतील हे 5 गणपती केवळ मूर्ती किंवा सजावटीपुरतेच प्रसिद्ध नाही, तर भक्तांच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि भक्तीचा संगम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा आवडता गणपती कुठला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.